सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आपण सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी या सृष्टीमध्ये अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे भल्याकारणे महाराष्ट्रामध्ये भ्रमण करत असताना अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी, ज्ञानाला व प्रेमाला पात्र करण्यासाठी परमेश्वराने ज्या अनंत लीळा केल्या त्या अनंत लीळांचं आपण चिंतन करत आहोत. आणि त्या चिंतनातून, त्या लीळांमधून परमेश्वराने दिलेली समज, परमेश्वराने दिलेला बोध आपण समजून घेऊन आपल्या जीवनामध्ये उतरवून परमेश्वराच्या प्राप्तीचा, परमेश्वराबरोबरच प्रवास करत करत परमेश्वराच्या सन्निधानात राहून आज्ञाप्रती पालन करून परमेश्वराची प्राप्ती आपण करून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. परमेश्वर वेरूळवरून निघालेले आहे आणि दरमजल करत अनेक स्थानाच्या ठिकाणी भेट देत देत परमेश्वर आता सिन्नरकडं आलेले आहे. वावीजवळ बाईसांनी सांगितल्यानंतर शिदा संपला आहे, आपल्याकडं काहीच नाही. देवानी अडकित्ता गहाण ठेवला आहे आणि त्या वाण्याला जी बी त्याची कणव असेल, योग्यता असेल, त्यानुसार त्याला लाभ करून परमेश्वर पुढे आता श्रीनगरकडे जात आहे. आणि जाता जाता खोपडीच्या स्थानावरती आता देव आलेले आहे. सकाळीच सर्वज्ञ तिथून निघाले आणि सिन्नरला गमन करत असतानाच मध्येच ओसाड रान होतं. अर्थात काही लीळाचरित्रांमध्ये खोपडी या स्थानाचा स्पष्ट उल्लेख आलेला आहे, काही लीळाचरित्रामध्ये खोपडी या स्थानाचा उल्लेख आलेला नाही. याचं कारण त्यावेळेस हे खोपडी गाव नसावं, तिथं फक्तच मोकळं पटांगण आहे, कारण गाव नव्हतं हे देवाने स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि देवाने गंधर्व नगरी उभी केली, याचा अर्थ तिथं गाव नव्हतं, वस्ती नव्हती. नंतरच्या काळामध्ये तिथं गाव वसलं, त्याला खोपडी हे नाव दिलं आणि म्हणून खोपडीचं स्थान आपण आता म्हणतो. आणि अशाच पद्धतीनं देव तिथून निघाल्यानंतर, वावीवरून निघाल्यानंतर देव जाता जाता दुपारची वेळ झालेली आहे. ओसाड रान असतं, कोणत्या प्रकारचं गाव नसतं. आणि बाईसा पुन्हा परत बाबांना तक्रार करते की बाबा पैसे संपले, जवळपास तर कोणतं गाव पण नाही, भिक्षेलाही काही व्यवस्था नाही, आता काय करायचं. आता बाईसांना काळजी आहे देवाची, स्वतःसाठी त्यांनी कधी काळजी नाही घेतली की मला खायला नाही भेटलं, आता गाव नाही, मग आता कसं चालायचं, कसं करायचं. तर त्यांना सदोतीत काळजी असायची देवाची आणि म्हणून देवाच्या उपराची काळजी असल्यामुळं त्यांनी पुन्हा देवाला तक्रार केली. आता देवाचं नियोजनबद्ध कार्यक्रम आहे, देवांनी ठरवलेलं आहे, ठरलेलं आहे. त्या पद्धतीनं देव त्यांना सांगतात गुपचूप चला, माझ्या पाठीमागे येत चला. आणि अशा पद्धतीने सर्व भक्तांना मागे टाकून सर्वज्ञांनी पुढं थोडंसं गमन केल्यानंतर दुपारच्या वेळेला एक पानपोई जवळ सर्वज्ञ थांबले आणि तिथं देवाने एक गंधर्व नगरी उभी केलेली होती. अर्थात नंतरच्या दखल्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना देवाने सांगितलं ही गंधर्व नगरी आहे. तिथं गाव होतं, बाजार होता, लोकांची वर्दळ होती, दुकानं होते, सर्वच गावासारखं, श्रीनगरासारखं होतं. आणि मग तिथं देव गेल्यानंतर पाठीमागून बाईसा येतात, भक्तजन येतात, त्यांना हायसं वाटतं की अरे गाव दिसलं. त्यांना माहीतच नाही कशाचं गाव आहे, ते देवाने तयार केलेलं आहे. आणि मग देव म्हणतात बाईसांना डखल्यांकड अडकित्ता द्या आणि तो अडकित्ता गाण ठेवा आणि लागेल तो बाजार आणा. आता बाईसांना नाविलाज झाला, त्यांना अडचण होती, गाव नव्हतं, आता गाव आहे, बाजार आहे आणि आपल्याकडं बाजार नाही, तर परत आता ही दुसरी वेळ आहे अडकित्ता गाण ठेवण्याची. देवाने सांगितलं आणि त्या पद्धतीनं बाईसांनी सुद्धा डखल्यांकड तो अडकित्ता दिला. बाजारात व्यापाऱ्याच्या दुकानात अडकित्ता गाण ठेवून डखल्यांनी कणिक, तांदूळ, दामाचा सर्व बाजार घेऊन आले आणि बाईसांनी स्वयंपाक तयार केला. पूजा अवसर झाला, भक्तजनासहित आरोगणा झाली, गोळा झाला, विडा झाला. इतक्यात एक ब्राह्मण देवाकडे येतो आणि सर्वज्ञांपुढे दाम ठेवतो. दाम ठेवल्यानंतर देव डखलेला म्हणतात की हे दाम घे आणि जिथं तू अडकित्ता ठेवलेला आहे त्यांना दे आणि घेऊन ये. असं सांगितल्यानंतर आता बाईसा सांगते की काही जाऊ नको डखले,
हे 10 दाम आहे ना उद्या आपल्याला खर्चायला होतील, आज काही नाही आहे. आणि पुढं गेल्यानंतर परत आपण 10 दाम भेटले की पुन्हा जाऊन तो आडकित्ता आपण गहाण ठेवलेला घेऊ शकतो. तो काय कुठं जाणार आहे म्हटले. आता तिला माहीतच नाही बाईसांना हे काय नेमकं. आणि असं सांगितल्यानंतर देवानी ही प्लॅन बदलला. कारण देवाला डखलेला ज्या अर्थी देवाने सांगितलं की 10 दाम घे आणि जा आणि घेऊन ये, याचा अर्थ डखले गेल्यानंतर तो बाजार राहिला असता, तो वाणी राहिला असता, दुकानदार राहिला असता, त्यांना 10 दाम दिले असते आणि आडकित्ते घेऊन आले असते. परंतु बाईसांनी वेगळाच सांगितलं की 10 दाम काही देऊ नका, उद्या आपल्याला उपयोगी पडेल आणि जेव्हा पुढे जाऊ तेव्हा 10 दाम येतील, त्यावेळेस परत पुन्हा पाठवून तो आडकित्ता कधी सोडावता येईल. त्यामुळं देवाचाही नाविलाज होतो. प्रेमी भक्ताच्या पुढे परमेश्वर हताश होतात आणि त्या प्रेमाखातर परमेश्वरांनी सांगितलं की जा डखल्या, पैसे काही घेऊन जाऊ नको, परंतु तो जो आडकित्ता आहे तो घेऊन ये. आणि डखलेच्या लक्षात येतं की ज्या अर्थी देवाने पैसे न देता आडकित्ता आणायला लावला आहे, त्या अर्थी काहीतरी अलौकिक आपल्याला पाहायला भेटेल, काहीतरी अपूर्व असं काहीतरी असलं पाहिजे. कारण आता अनेक या सद्भक्तांना देवाबरोबर राहत असताना अशा अनेक लीळा घडलेल्या आहे. कालचीच लीळा आहे का तिथंही त्यांनी आडकित्ता गहाण ठेवला, तर तो स्वतः वाणी आला, वरून पैसे दिले, तो आडकित्ताही दिला, बाजारही दिला. आता इथंही तसंच पुनरावृत्ती झाली आणि पैसे न देताच जर देव आडकित्ता आणायला लावत आहे, याचा अर्थ काहीतरी अलौकिक आहे असं समजून डखले गेले. तर त्या जागेवर पाहिलेलं जे नगर आहे तिथं त्याला काही दिसलं नाही. शिळेवर मात्र आडकित्ता ठेवलेला दिसला. आता खोपडीचं स्थान तुम्ही गेल्यानंतर लक्षात आलं असेल की रस्त्यानं जाताना एक स्थान पहिले लागतं जेव्हा आपण पुणतांब्याकडून येतो. तर तिथं थोडासा विश्रांती घेतल्यानंतर देव मुख्य स्थानावर आलेले आहे आणि तिकडं मळ्यामध्ये एक स्थान आहे ते मांडलिक आहे. अर्थात तिथं आडकित्ता फक्त ठेवलेला होता. नंतरच्या काळामध्ये तिथं मंदिर बांधून विशेष लावला आणि एक मांडलिक मंदिर तयार केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं तिथं त्याला काही दिसलं नाही. आडकित्ता मात्र खडकावर होता, तो घेतला. परंतु आजूबाजूला त्यांनी पाहिल्यानंतर हत्ती घोडे जाणे येणे, त्यांची पावलं, हे सर्व जो बी चुली वगैरे जे बी बाजारात त्यांनी पाहिलं होतं अगोदर, ते त्याला सर्व खानाखुणा दिसल्या. आणि बऱ्याचशा ठिकाणी काहीच त्याला आढळलं नाही. माणसं काही आढळले नाही, सामान आढळलं नाही, वस्तीसारखं काही असं आढळलं नाही. फक्त त्या खानाखुण्या त्यांनी पाहिल्या आणि त्यांना आश्चर्य वाटलं. आणि मग त्यांनी देवाला येऊन सांगितलं की देवा, आम्ही तर अगोदर आणायला गेलो त्यावेळेस सर्व बाजार भरलेला होता, माणसं होते, वर्दळ होते, आणि आता तिथं गेलो तर काहीच नव्हतं. हे काय आहे? मग डखलेला देव सांगतात ते गंधर्व नगर आहे म्हटले. आमच्या प्रवृत्तीनं ते रचलं होतं आणि सर्वांनाच भक्तिजनांना आश्चर्य वाटलं. कारण ते डखलेनी सांगितल्यानंतर ते बाहेर येऊन पाहत असतील, बघितलं असेल, तिथं काहीच नाही. जे घोड्याचे आवाज, हत्तीचे आवाज, माणसांचे वर्दळीचे आवाज येत होते ते सर्व शांत झालं होतं. आणि अशा पद्धतीनं ते अलौकिक असं गंधर्वी नगरी अर्थात देवाने तयार केलं आणि त्याच पद्धतीनं परत ते संपुष्टात आणलं. आणि अशा पद्धतीनं देवाने तिथं ती लीळा दाखवून परमेश्वर काहीही करू शकतात. जसं आता हा सृष्टी निर्माण केलेली हे गंधर्व नगरीचा असते. कारण परमेश्वराने स्पष्ट सांगितलेलं आहे की जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर हे 4 पदार्थ. परंतु इतर ज्ञानामध्ये जीव आहे, देवता वर्ग आणि प्रपंच वर्ग कधी काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी नाही आहे. तर ती सृष्टी अर्थात प्रपंच जो आहे हे कुठेही त्यांनी वेगळं स्पष्ट सांगितलं. हा एक ब्रह्माचाच परिणाम आहे, कोणी म्हणतं हेच ब्रह्म आहे. अशा पद्धतीने तत्त्वज्ञान मांडताना देवाने सांगितलं का तसं नाही आहे. प्रपंच हा एक चौथा अनादीचा नित्य असा पदार्थ आहे. त्याच्यातही कारण आणि कार्य अशा 2 प्रकारचे प्रपंच देवाने सांगितले. जे कार्यप्रपंच आहे तो अनित्य सांगितला आणि कारण प्रपंच तो नित्य सांगितला. तर तो नव्हता, परंतु परमेश्वराच्या प्रवृत्तीनं मायेने ह्या जीवाला मळ चिटकावला. आद्यमळ चिटकावल्यानंतर त्याने देवतेचे मळ घेत घेत एक प्रपंच तयार केला, आदमती आदगती आदरती म्हणून. तो नव्हता पण तयार केला, याचा अर्थ तो गंधर्व नगरी. अशा पद्धतीनं देवाने त्या तत्त्वज्ञानामध्ये आपल्याला या गंधर्व नगरी या शब्दाचा तिथंही उल्लेख आलेला आहे.
तर परमेश्वराने इथं सांगितलं आहे गंधर्वनगरीसारखं, अर्थात गंधर्वनगरी नव्हती, गाव नव्हतं, परंतु तयार केलं आणि तेच परत पुन्हा संपुष्टात आलं. तशी जी सृष्टी आहे नव्हती, तयार झाली आणि पुन्हा परत महासाराच्या नंतर सृष्टी संपुष्टात येईल, अशा अनुषंगाने परमेश्वराने त्या गंधर्वनगरीचा अर्थ आपल्याला समजावलेला आहे. आणि आपण हे समजून घेतलं पाहिजे की एवढी मोठी सृष्टी जी आहे त्याच्यामध्ये काय काय आपण बघतोय, काय काय ऐकतोय, हे राहणार नाही आहे तर आपण कुठं राहणार आहे, आणि आपण जे कमवलेलं आहे, आपण जे मिळवलेलं आहे ते कुठं राहणार आहे, याचा जर समज आहे ना, बोध घेऊन जर परमेश्वराची भक्ती अनन्यभावी जर आपण केली, हा काय नित्य तो परमेश्वर, जीव, देवता आणि प्रपंच, आणि यातून ह्या जीवाला केंद्रस्थानी ठेवून परमेश्वराने हा सारा उपद्याप केलेला आहे. म्हणून त्या जीवानी परमेश्वराला अनन्यभावी शरण जाऊन परमेश्वराची प्राप्ती करणं हे त्या जीवनाचं मुख्य कर्तव्य आहे. आणि बोधाद्वारे परमेश्वराने आपल्याला हीच जाणीव करून दिलेली, ती जाणीव ठेवून आपण आपली भक्ती, तिथला हेतू, त्याचा उद्देश बदलला पाहिजे आणि परमेश्वराच्या खावणीला आपण उतरलो पाहिजे. त्यानंतर आता देव तिथून सिन्नरकडे निघालेले आहे. सर्वज्ञ गमन करत असतानाच वाटेत दूरवर एक ओस पडलेल्या गावाचं एरंडाचं बन दिसत होतं, परंतु ते लांबून आपल्याला कोणती झाडं आहे, काय आहे, हे कधी कळू शकत नाही. बाईसांनी त्याकडं बघितलं दुरूनच आणि बाईसा बाबांना म्हणते, बाबा किती मोठं आंब्याचं बन आहे, कसं सुंदर दिसत आहे. म्हटले, हे कोणत्या गावाचं बन आहे, किती मोठं बन आहे, किती आंबे त्याला लागलेले आहे, असं त्यांनी देवाला सांगितलं बाईसांनी. सर्व भक्तांना बी त्या गोष्टीविषयी काहीच माहीत नव्हतं, परंतु बाईसांनी व्यक्त झाल्यानंतर देव मात्र मौन होते, कारण देवाला माहीत आहे कशाचं बन आहे, काय आहे, जवळ गेल्यानंतर आपाप लक्षात येणार आहे. आणि जसजसं त्या झाडांमधलं, त्या बनांमधलं आणि यांचं अंतर कमी होत गेलं, तसतसं ते लक्षात यायला लागलं की हे आंब्याचं झाड नसून हे एरंडबनाचे झाडं आहे, ते बन आहे. आणि मग तिथं जवळ आल्यानंतर आंब्याचं बन नाही, एरंड आहे असं लक्षात आल्यानंतर भक्तजनांकडं पाहून देव हसतात, हास्य करतात आणि सांगतात की बघा डखल्या बाईसांचं आंब्याचं बन कसं भरलेलं आहे म्हटले. आणि देवाने हास्य केलं, कसे घड लगडलेले आहे. असं बघितल्यानंतर डखलेंनाही ते लक्षात आलं, सारे भक्त हसायला लागले आणि डखले मात्र चेष्टा करायला लागले की कसं आंब्याचं बन आहे, बाईसांची बने ही अशीच असतात म्हटले. आंबा कसा दुर्मिळ बहुमोल आहे म्हटले, पाहिलं पलीकडे कसले आंबे लागलेले आहे. बाईसांना ते म्हणतात, बाईसा मग आंबे घ्यायचे का, अशा पद्धतीने ते थट्टा करू लागले आणि सर्व हसायला लागले. बाईसा मात्र त्याच्यावरती रागवते की पोरा गप्प बस म्हटले. बाबा म्हणतात, ते म्हणतात म्हणले, तू पण चेष्टा करायला लागला, तू पण म्हणतो का म्हटले, तू गप्प बस. तरी तो चेष्टा करायचा. आणि मग देवानी एक सुंदर असा दृष्टांत तिथं सांगितला आहे दूरदर्शियाचा, म्हणजे बाईसांचं झालं दूरदर्शियासारखं. डखले म्हणतात, दूरदर्शी म्हणजे काय देवा. आणि मग देवानी सुंदर असा एक दृष्टांत तिथं सांगितला दूरदर्शियाचा. कोणी एक वाटा जात असे, म्हणजे कोणीतरी वाट्याने जात होता आणि लांबूनच त्याला एक झाड दिसलं, काहीतरी आहे. आता आपणसुद्धा रस्त्याने जात असताना लांबवरती जर आपण बघितलं तर काहीतरी आकृती आपल्याला दिसते, परंतु ते झाड आहे एवढं आपल्याला लक्षात येतं त्याच्या आकारावरून. परंतु ते कसलं झाड आहे, कशाचं झाड आहे, काय आहे, त्याला फळं आहे की नाही आपण समजू शकत नाही. परंतु जसजसं आपण जवळ जातो तेव्हा ते आपल्या लक्षात येतं की हे झाड कशाचं आहे आणि त्याला किती फळं आहे, फळे आहे की नाही. आणि त्याच्याही नंतर आपण आणखीन अगदी जवळ जातो, त्याच्या खाली उभं राहतो, तेव्हा त्याचं जे वैशिष्ट्य आहे, विशेष आहे, ते आपण जाणू शकतो, समजू शकतो. तसंच परमेश्वराने या दृष्टांतातून आपल्याला क्लिअर सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीनं शाब्दज्ञानी आहे फक्त शब्दांनीच या गोष्टी जाणतो, समजतो, तो खरं काय आहे हे लक्षात येत नाही. पण अप्रोक्ष ज्ञानात गेल्यानंतर त्याला ते झावळं दिसतं. जवळ गेल्यानंतर अप्रोक्ष ज्ञानात अर्थात या पदार्थांच्या जवळ गेल्यानंतर, त्याच्यानंतर सामान्य ज्ञानात गेल्यानंतर स्पष्ट दिसतं. विशेष ज्ञानात गेल्यानंतर त्याला कर्म आहे, मळ आहे, हे सर्वच असे विशेष सर्व त्याला दिसतात. आपणसुद्धा या दृष्टांतातून खूप काही शिकण्यासारखं आहे की आपण धर्माच्या बाहेर जर राहून फक्त धर्माचा अंदाज घेत राहिलो तर धर्मातला आपल्याला काहीच कळणार नाही, काहीच समजणार नाही. जवळ आलो याचा अर्थ शास्त्रात आलो, शास्त्राभ्यास करायला लागलो, चिंतन करायला लागलो, तेव्हा त्यातलं वैशिष्ट्य, विशेष, आपलं हित, आपलं भलं त्याच्यातून कळतं. आणि ते आपल्या जीवनात उतरवलं, अर्थात आपण त्याच्यामध्ये गेलो, ते आपल्या जीवनात उतरवलं तर मात्र परमेश्वराचा जो आनंद आहे, परमेश्वराची जी प्राप्ती आहे, तिचा आपल्याला अनुभूती, आपल्याला प्रचिती येऊ शकते.
आपल्या जीवनामध्ये सुद्धा कितीतरी लोक आपल्या आजूबाजूला असतात. आपण जोपर्यंत त्यांच्या जवळ जात नाही, त्यांच्याशी चर्चा करत नाही, त्यांना समजून घेत नाही, त्यांचा स्वभाव, विचारधारा, प्रवृत्ती कळत नाही, तोपर्यंत आपण त्याच्याविषयी बोलत नाही. परंतु आपण बोलू शकत नाही. परंतु आपली तशी प्रवृत्ती नसते. आपण दूरवर एखादा व्यक्ती आहे, त्याची आपल्याला ओळख नाही, जास्त समज नाही, तरी आपण त्याच्याविषयी व्यक्त होत असतो. जवळ गेल्यानंतर त्याचा आपल्याला स्वभाव कळतो, तरी आपण स्पष्टीकरण देत असतो. आणि अगदी जवळ गेल्यानंतर मग आपल्याला त्याची वृत्ती प्रवृत्ती कळते. म्हणजे जोपर्यंत आपण जवळ जात नाही तोपर्यंत कोणत्या प्रकारचे निर्णय, कोणत्या प्रकारचे स्पष्टीकरण द्यायला नाही पाहिजे. परंतु आपली ती प्रवृत्ती असल्यामुळं आपण अन्यवार्ता करत असतो, याच्या त्याच्याविषयी बोलत असतो. म्हणून देव म्हणतात, ओठांतरा निघाले ते देशांतरा जाय. ते कधी ना कधी त्या व्यक्तीच्या कानावर पडून आपल्याकडून जे घडलेले दोष आहे त्याचा दोष आपल्याला लागेल. आणि म्हणून आपण अशा गोष्टी केल्या नाही पाहिजे. जोपर्यंत आपण जवळ जात नाही, जवळ जाऊन पाहत नाही, समजत नाही, जाणून घेत नाही, तोपर्यंत त्यावरती स्पष्टीकरण आपल्याला करता येणार नाही. आपल्या धर्माच्या बाबतीत तसंच आहे, व्यक्तीच्या बाबतीत तसंच आहे, या पदार्थाच्या बाबतीत तसंच आहे. प्रचिती आपल्याला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला लक्षात येणार नाही, परमेश्वर जाणवणार नाही. म्हणून शास्त्रामध्ये लांबून लांबूनच नुसतंच आपण बघतोय, ऐकतोय, त्यावरून अंदाज नाही घेता येत. शास्त्राचा प्रॅक्टिकली आपल्याला अभ्यास करावा लागेल, समजून घ्यावा लागेल, जाणून घ्यावा लागेल, यथार्थ मार्गदर्शन घ्यावं लागेल आणि वैयक्तिक आपल्याला कष्ट घेऊन त्यातून मर्म आहे ते काढावं लागेल. ते नुसतं मर्म आपल्याला समजलं, ते माहिती म्हणून आपल्याला कळालं, याचा अर्थ आपल्याला ज्ञान झालं असं नाही. ते ज्ञान आपल्या जीवनात उतरावं लागेल. मग आचाराच्या तत्त्वसिद्धांताच्या अनुषंगाने जेव्हा आपण आपल्या जीवनात उतरू तेव्हा त्यातलं असं एक विशेष आपलं हित भलं आपल्याला कळेल, त्याची प्रचिती येईल. म्हणून आपण जवळ गेलो पाहिजे. मग व्यक्तीच्या जवळ जा, धर्माच्या जवळ जा, शास्त्राच्या जवळ जा आणि परमेश्वराच्या जवळ जा. आपला हा आता जीवन प्रवास आहे, हा परमेश्वराच्या जवळ जाण्याचाच प्रवास आहे. आपण लांबून लांबून परमेश्वराला समजतोय, जाणतोय, नामाच्या माध्यमातून त्यांची भक्ती करतोय. पण जसजसं आपण या परमेश्वराने अनंत ज्या लीळा केल्या त्या अनंत लीळेतून जो समज आपण घेऊन आज्ञाप्रतिपालन जर केलं तर आपण सन्निधानात जाऊन, सन्निधानात गेल्याशिवाय देव आपल्याला समजणार नाही, कळणार नाही. आणि त्याशिवाय आपल्याला परमेश्वराविषयी आवडी पण निर्माण होणार नाही. त्या व्यतिरिक्त आपण परमेश्वराला अनन्य भावे, अत्यंत समर्थवादी निष्ठा ठेवून आपण शरण पाहून जाऊ शकत नाही. म्हणून आपल्याला परमेश्वराच्या जवळ जाणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर परमेश्वराने श्रीनगर दाखवलं. एक उंच जागेवरती उभे राहून देवाने सांगितलं का, हे बघा श्रीनगर आलं म्हटले. पानपोईच्या पश्चिमेला उंच जागेवर देव उभे राहिलेले आणि तिथले सर्व देवळे दिसायला लागले, झाडं दिसायला लागले, लोकांचा गलबाला दिसायला लागला. आणि बाईसांनीसुद्धा विचारलं की कोणतं गाव, तर देवाने सांगितलं हे श्रीनगरच आहे. सिन्नरला त्यावेळेचं नाव श्रीनगर होतं. नंतरच्या काळामध्ये शब्द भ्रंश होऊन सिन्नर झालेला आहे. तर मग देव त्याविषयी माहिती देतात की श्रीनगर आहे, इथं शिंगण राजा राज्य करीत होता म्हटले. त्यामुळं घोडे, हत्ती, खिदाळणे, लोकांची गर्दी हे सर्व होतं. परंतु आता ते कमी झालेलं आहे. आणि हाच शिंगण राजा नंतरच्या काळामध्ये आपल्याला या लीळाचरित्रामधून दिसत असतं की तो हा शिंगण राजाची देवाबरोबर देवाचं दर्शन लोणारला झालेलं आहे. आणि ह्याच शिंगण राजाबरोबर हा माधव राजा जो आहे लहानपणी देवाला भेटलेला आहे. नंतरच्या काळामध्ये वेरूळला भेटण्याचा योग परमेश्वराने येऊ दिला नाही. आणि आता परत सिन्नरलाही हाच राजा देवाला भेटण्यासाठी येणार आहे. काही कामानिमित्त आल्यानंतर त्याला कळाल्यानंतर, पण तरी इथंही देव त्याला भेट देत नाही. तर ही तिसरी त्याची भेट होती. म्हणजे पहिली लहानपणची, वेरूळची दुसरी आणि ही तिसरी सिन्नरची. परंतु पहिले लहानपणामध्ये जी भेट झाली तेवढीच भेट, तीही लहानपणी फक्त दर्शनाचं गोमटं देवाने त्यांना दिलेलं आहे आणि नंतर मात्र भेट नाही. त्यातूनच त्यांचा अधिकार, योग्यता आपल्या लक्षात येते. तर अशा पद्धतीनं देवाने आता श्रीनगरामध्ये प्रवेश केलेला आहे. सिन्नरजवळ कळस दिसले आणि मग देव सर्व भक्तांना या सिन्नरची महती सांगताय. देवळाचे कळस, काय काय महत्त्व आहे हे सर्व सांगितल्यानंतर तिथंच सिन्नरच्या अलीकडं आता हे स्थान उपलब्ध नाही, देवाने आसन केलेलं आहे. आणि डखल्यांना देव सांगतात की बिराट ठेवण्यासाठी आपल्याला कुठं काही जागा कुठं भेटते का, जाऊन या, बघून या. आणि मग ते डखले गेले. अनेक मंदिरं पाहिल्यानंतर एक भिलमठ, आता 14 चौकाचा जो वाडा आहे तिथं डखले पाहून आलेले. आणि देवाला त्यांनी सांगितलं का भिलमठ आहे,
2, परंतु त्यातलं भिलमठ ही जी आहे एक, ती बरी जागा आहे, आरामशीर आहे, बाहेर ओसरी आहे म्हटले, त्यामुळं तिथं जाण्यास हरकत नाही. आणि अशा पद्धतीनं मग देव, बाईसा आणि सर्वच जे भक्त होते बिराड घेऊन देव तिथं भिलमठामध्ये अवस्थान करतात. आता सर्वज्ञ सिन्नरला पोचल्यानंतर आता हे महास्थान आहे. देव जवळजवळ 10 महिने इथं राहिलेले आहे. बाजारपेठ, चौक, नाके, मंडपाचं अवलोकन करत भिलमठामध्ये देव गमन करतात. भिलमठामध्ये चौकात आसन होतं. दुपारचा पूजा अवसर आरोगणा झाली, संध्याकाळचा पूजा अवसर झाला, व्याळी झाली आणि 10 महिन्यापर्यंत देवाचं तिथं अवस्थान असल्यामुळं तिथं अनेक स्थानं आहे. परंतु आजच्या काळामध्ये फक्त 3च स्थान आपल्याला उपलब्ध आहे आणि त्यामध्ये विहरण स्थान आपण केलं असेल, जे हायवेच्या उजव्या बाजूला आहे नाशिकवरून गेल्यानंतर, आणि एकाच स्थान आहे पट्टीशाळा का जिथं डखलेबरोबर देवानी जलक्रीडा केलेली आहे. तर असे तिथं अनेक स्थानं असावेत, परंतु कोणत्या प्रकारचे स्थानं उपलब्ध नाही, कारण 10 महिन्याचा काळ खूप मोठा आहे आणि तिथं अनेक लीळा परमेश्वरांनी केलेल्या आहे, ते आपण बघणार आहोत. तर सर्वज्ञ तिथं राज्य करू लागले. 3 वेळेस पूजा अवसर आरोगणा, गुळा, विडा व्हायचा आणि मग मठातील देवतेच्या पूर्व बाजूला उत्तरेकडे मुख करून आसन व्हायचे. पौडाचा देव तिथं स्वीकार करायचा. सर्वजण नेहमी प्रतिदिनी विहारणाला गमन करायचे, कधी गावाच्या उत्तरेला, कधी पूर्वमुख. अशा बऱ्याच ठिकाणी देवानी विहरण केलं. सिद्धनाच्या देवळात विहरण व्हायचं, कधी भिलमठात आग्नेय कोपऱ्यात देवळाला लागून परमेश्वराचं विहरण व्हायचं. अशा पद्धतीनं 10 महिने असल्यामुळं तिथं बऱ्याच ठिकाणी परमेश्वरांनी पूर्ण आजूबाजूच्या गावामध्ये विहरण करत करत स्थानं निर्माण केलेले आहे, परंतु ते स्थानं उपलब्ध नाही. नंतरच्या काळामध्ये हेच महादेव राजा जो आहे हा वेरूळवरून माहीम म्हणजे ठाण्याकडं काही बेटं वगैरे तिकडे गेला होता सैन्याच्या चौकी पहारे लावण्यासाठी. अर्थात आता हा महाराष्ट्राचा राजा आहे आणि त्याला सगळीकडून नजर ठेवणं आणि त्यांच्या चौकी उभा करणं हे त्याचं काम आहे. तर काही लीळा चरित्रामध्ये तो त्र्यंबकला गेला होता आणि या ठाण्यावरून तो त्र्यंबकला आला, त्र्यंबकवरून सिन्नरकडे जायला लागला. काही लीळा चरित्रामध्ये फक्त तो तिकडं गेला ठाण्याकडं आणि तिथूनच परत वापस तो आपल्या देवगिरीकडे जायला लागला, त्यावेळेस तो सिन्नरमध्ये आला होता. तर काही ठिकाणी सप्तशृंगी वणीकडूनही तो आलेला दिसतो. तर अशा पद्धतीनं त्यांनी सिन्नरला आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की चांगलं नगर आहे. पूर्वी इथं राज्य कारभार इथूनच चालायचा आणि त्यामुळं इथं मंदिरं आहे, नगर चांगलं आहे, याचा अर्थ अनेक पुरुष इथं असू शकतात आणि तो सात्विक असल्यामुळं चला आपणही कोणाचं काही पुरुष जर असतील तर दर्शन घ्यावं असं त्याच्या मनात सहजच आलं आणि त्याला ते लक्षात आलं की वेरूळला जे पुरुष होते ते इथं आलेले आहे असं त्याला त्याच्या कानावर आल्यानंतर त्यांनी मात्र जो पालाडांगे आहे त्याचा जो मुख्य अधिकारी त्यालाच ही जबाबदारी दिलेली आहे का तुम्ही जाऊन बघा की जे वेरूळला पुरुष आहे तर ते कुठं दिसतात का. आणि पालाडांग्याला आनंद झाला की आता ज्या गोसाव्यांचं आपण दररोज जाऊन दर्शन घ्यायचं ते गोसावे आपल्याला दर्शनाला भेटतील उपलब्ध. आणि म्हणून तो पण सैन्यांना घेऊन गावातल्या प्रत्येक मंदिरामध्ये जाऊन बघायला लागला. अनेक मंदिरं संपले, पूर्ण दिवस संपला आणि मग सायंकाळच्या वेळेस जाता जाता भिलमठाच्या बाहेरच उभा आला राहिला आणि त्याच्या लक्षात आलं, सहजच मनात आलं, आता अर्थात ही बी देवाची लीळा आहे, देवाला दर्शन द्यायचं नाही. यदा कदाचित पालाडांग्याला दर्शन दिलं असतं तर पालाडांग्याने राजाला घेऊन आले असते, राजाला निरोप दिला असता, तिथून कुठं हे देवाला जाता आलं नसतं. आणि म्हणून देवानी ती जागा निवडली आहे आणि डखल्यांच्या माध्यमातून बरोबर तिथंच देवानी वस्ती केलेली आहे. आता ही देवाची लीळा आहे. आणि त्यानंतर तो पालाडांग्या सहज विचार करतो का एवढे मोठे गोसावी का ज्यांच्या दर्शनाला प्रत्यक्ष राजा आसुचलेला आहे, आपण स्वतः अनुभवलेले आहे, ते पुरुष एवढे मोठे मंदिरं सोडून अशा छोट्या मंदिरात कसे काय येतील. आणि म्हणून त्याला ती शंका आली, मनात द्विधा मनस्थिती झाली आणि मग तो स्वतः न उतरता, स्वतः पायला न येता एका साधारण सैनिकाला सांगतो की जा आतमध्ये कोणी आहे का. कारण त्याच्या मनाने पक्क केलेलं होतं की इथं ते नसावेत आणि नाहीच, पण आता सहज आलोच आहे तर पाहून घ्यावं. आणि म्हणून तिथं देवाला पाहण्यासाठी एका सैनिकाला तो पाठवतो. आणि आल्यानंतर देव मात्र तिथं एकटेच असतात
बाईसा आहे, बाकीचे जे सद्भक्त आहे ते बाहेर गेलेले आहे व्यापाराच्या अनुषंगाने, भिक्षेच्या अनुषंगाने. आणि देवाने तिथं तो तिथंच आला, उंबऱ्यावर उभा राहिला, सैनिकाला पाठवलं. सर्वज्ञांचा दुपारच्या पूजाअवसर झालेला होता, आरोगणा झालेली होती, त्यामुळे बाईसा भिक्षेसाठी गावात गेलेल्या होत्या. तिथं कोणीच नव्हतं आणि परमेश्वराचं उपोड होऊन म्हणजे आराम वगैरे होऊन देव उठलेले होते. आणि देवाने एक जाडी वस्त्र होतं पांघरण्याचं, सुती वस्त्र, ते पांघरलं. आणि आपण सिन्नरचं स्थान केलं असेल तर बाहेर आतमध्ये जातानाच बाहेर मंदिरात जाताना डाव्या बाजूला एक खांब असतो, त्या खांबाला टेकून परमेश्वर उभे राहिले. आणि गुजराती वेशाचा, अर्थात गुजराती लोकांच्या सारखा वेशाचा त्यांनी परिधान केलेला आहे, वेश स्वीकारलेला आहे, तसा फेटा बांधलेला आहे आणि खांबाआड जाऊन टेकून तिथं उभे राहतात. देवाला माहिती आहे आता नक्की इथं होणार काय, आणि त्या पद्धतीनं नक्षीदार पाषाणाचा तो खांब चरणचारी देव उभे राहिले. आणि श्रीकृष्ण महाराजांसारखं त्यांनी मूर्तीला बाग देऊन त्या ठिकाणी ते उभे राहिले. तो सैनिक आला शोधण्यासाठी. त्यांनी विचारलं इथे महात्मे आहेत का. सर्वज्ञ आता त्यांना इथं पहिल्यांदी देवानी गुजरातीमध्ये वक्तव्य केलेलं आहे, गुजरातीमध्ये बोललेले आहे. महात्मे बातमे या काही नथी म्हणले, हूँ या अच्छे म्हणले, काही इथं कोणी नाही आहे महात्मे वगैरे म्हटले. एक आहे महात्मे, ते इथं एकटेच राहतात आणि आम्ही बी एकटेच आहोत म्हणले. त्यांनी त्यांना परत विचारलं तिथं चांगदेव राऊळ गोसावी इथे आहेत का म्हटले. तर सर्वांनी कडक शब्द त्याला उत्तर दिलं, सु चांगदेव राऊळ रे मा नथी, चांगदेव राऊळ नथी ना बांगदेव राऊळ नथी, या कोई नथी म्हटली. चांगदेव राऊळ न जाणो, आम्ही काही जाणत नाही त्यांना आणि ते इथं नाही आहे. पण एक डोशीबाई आहे म्हणले की ती भिक्षा मागण घ्यायचे, इथं कोणी नाही आहे. अशा पद्धतीनं गुजरातीत त्यांना बोलल्यानंतर त्या सैनिकालाही शंका आली नाही आणि त्याच्या लक्षात आलं की राजा एवढे मोठा अधिकारी ज्या पुरुषांना शोधतात ते पुरुष असे कसे असू शकतात. आणि ते मराठीत बोलायच्या ऐवजी काहीतरी वेगळेच बोलतात. त्याच्यामुळं त्यालाही लक्षात आलं आणि तो परत फिरला. सेवक निघून गेल्यानंतर तो त्या पाल्याडांग्याला सांगतो का इथं कोणी नाही आहे. आणि मग तो पाल्याडांग्यासुद्धा अस्वस्थ होतो. आता तर सैनिक अस्वस्थ झालेला होता, त्याला काहीच कळालं नव्हतं. तो पाल्याडांग्याला सांगतो इथं कोणी नाही आहे, एक आहे तर ते काय बोलतात आपल्यालाही कळत नाही म्हटले. आणि अशा पद्धतीनं इथं कोणी राऊळ नाही आहे म्हटले, आणि इथं कोणी चांगदेव राऊळ नाही, कोणी पुरुष नाही, असं कोणीच नाही म्हटले. अशा पद्धतीनं तो पालाडांग्या ऐकतो आणि तो उदास होऊन निघून जातो. राजाला सर्व इतिवृत्तांत सांगतो का जरी चांगदेव राऊळ जे आपण वेरूळला पुरुष त्यांच्या दर्शनाला आपल्याला जाता आलं नाही किंवा दर्शन झालं नाही, ते पुरुष इथं तुम्हाला जे कोणी सांगितलं ती चुकीची बातमी. कारण आम्ही सर्व मंदिरं बघितले, एकही मंदिर छोटं मोठंसुद्धा सोडलं नाही. याचा अर्थ तिथं ते कुठंच नाही, याचा अर्थ ते इथं नाही आहे. त्यामुळं आपल्याला दर्शन काही होणार नाही. आणि मग दर्शन देवाने त्यांना दिलं नाही आणि ते खिन्न होऊन ते राजा दुःखी होऊन त्यावेळेसही त्यांना असं वाटलं वेरूळला मी 2-3 वेळा गेलो, जाण्याचा प्रयत्न केला, अपशकून झालं, मला तिथंही दर्शन झालं नाही. आणि इथंही आम्हाला कळालं तर इथंही परमेश्वरांनी म्हणजे अर्थात त्या पुरुषांनी सर्वज्ञांनी मला दर्शन दिलं नाही. तर त्या स्वतःच्याच भाग्याला तो दोष द्यायला लागला का माझंच भाग्य नाही आहे. अशा पद्धतीनं दुःख करत करत तो निघाला आणि मरेपर्यंत त्याची अवस्था तशीच होती. कारण त्याला ती ओढ, तो वेद, ती शुद्धता, तेवढी पात्रता त्याची अशी होती. आणि नंतरच्या काळामध्ये त्याला दर्शन न झाल्यामुळं शेवटपर्यंत त्याची उदासीनता तशीच त्यांनी ठेवली. अशा पद्धतीनं बाईसा भिक्षा करून आल्या. हत्तीचे चित्कार, घोड्याचे किंकाळणं बाईसांनी सर्व पाहिलं, नगारा वगैरे. कारण राजा जेव्हा बी येतो तेव्हा ह्या साऱ्या गोष्टी असायच्या. आणि निघाल्यानंतर बी नगारे वगैरे वाजवायचे, निघाल्याचं सर्व सैनिकांना कळावं, समजावं. त्यानंतर मग घोडे, हत्ती खिदळणं हे सर्व व्हायचं. आणि राजा आहे म्हटल्यानंतर त्याच्याबरोबर 2, 5, 50, 100 लोक नसणार, कितीतरी हजारोचे सैनिक असणार. त्याची रावट्या, त्यांचं सर्वच तो डामडोल. आणि बाईसा भिक्षेला गेल्यानंतर बाईसांनी ते ऐकलं, कोणाकडून तरी ऐकलं, कोणीतरी आलेलं आहे. आणि मग बाईसा देवाला विचारत, बाबा हे कोण, एवढी गर्दी कशासाठी, हे सर्व हत्ती घोडे काय आहे. आणि मग देव म्हणतात, बाई हा महादेव राजा आहे, मुंबईवर ठाण्याकडे गेला होता तो, आणि तिकडून येता येता तो इथून आता परत आपल्या देवगिरीला जातो आहे. तर अशा पद्धतीनं देवानी बाईसांना त्या राजाचं
ओळख दिल्यानंतर बाईसाहेब म्हणते राजा आला, परंतु देवाचं दर्शन, मग आता तो नंतर वृत्तांत सर्व बाईसांना देवानी सांगितला की ते आले होते पाहत, पर मी असं केलं तसं केलं. तर त्या राजाची तेवढी योग्यता नाही, अधिकार नाही, त्याच्यामुळे ती उदासीनता शेवटपर्यंत त्यांनी पकडली. परंतु जी वेळ असते त्यावेळेसच येत असते, जेव्हा वेळ येते त्यावेळेस मात्र देव स्वतःहून दर्शन देतात. जसं पूजनीय भांडारेकर आहे, माईमभट आहे, बाईसा आहे, त्यांची वेळ आलेली होती, देव स्वतःहून गेले. या राजाची वेळ नव्हती, त्याच्यामुळे देवकडं तो येऊनसुद्धा देवाने त्याला दर्शन नाही दिलं. म्हणजे परमेश्वर जाणीजे, परमेश्वर पावी. जोपर्यंत परमेश्वर या जीवाला जाणीव करून देत नाही, ओळख देत नाही, जोपर्यंत परमेश्वर या जीवाला प्राप्तीला नेऊ शकत नाही, नेत नाही, तोपर्यंत या जीवाला ना परमेश्वराची ओळख होणार, ना प्राप्ती परमेश्वराची होणार. फक्त याच्यासाठी जीवाचा प्रयत्न असणं महत्त्वाचं आहे, तळमळ असणं महत्त्वाचं आहे, प्रार्थना असणं महत्त्वाचं आहे. आणि बोध दिल्यानंतर त्या समर्थवादावरती निष्ठा ठेवून अनन्यभावे शरण जाऊन तोची व्हावं, तोची भेटावं ही वासना ही जर त्या जीवामध्ये जर निर्माण झाली तर त्यातूनच त्याची शुद्धता वाढेल आणि त्या शुद्धकरणातूनच परमेश्वराचं आणि आपल्यातलं अंतर कमी होऊन परमेश्वर आपल्याला भेटेल. कारण आपल्याला माहीत नाही, परमेश्वर 800 वर्षापूर्वी परमेश्वराने अवतार घेतला, आपले अनेक वेळा जन्म झालेले असतील, परंतु परमेश्वर आपल्याला आजपर्यंत कळालं नाही, समजलं नाही. कळाला तर अनुसरलो नाही, अनुसरलो तर प्रमादी झालो आणि पुन्हा आपण या चक्रामध्ये येतो आहे. आणि आताही आपल्याला परमेश्वराचा बोध झालेला आहे, जाणीव झालेली, समज आहे, सर्व आहे. परंतु आताही पुढं जाऊन आपल्याला देव कधी भेटणार हे माहीत नाही, परंतु ते अप्रत्यक्षरित्या आपल्या हातात आहे. परमेश्वराने सांगितलेला दिलेला बोध, त्यातून सांगितलेलं तत्त्व, सिद्धांत, आचार, विचारप्रणाली आपण आपल्या जीवनात उतरून आपल्यामध्ये शुद्धता निर्माण करू आणि परमेश्वराचा आणि आपल्यातलं अंतर आपण कमी करू, तेव्हाच मात्र परमेश्वर आपल्याला भेटेल. ज्यावेळेस आपण हे करायला सुरुवात करू त्यावेळेस परमेश्वराचा आपल्याला सहाय्य होईल. प्रयत्न करी दैवाचे सहाय्य, आणि परमेश्वराचं जेव्हा सहाय्य होतं त्यावेळेस नक्कीच परमेश्वर प्राप्त आपल्याला होऊ शकतो. पण परमेश्वराचं सहाय्य होण्यासाठी त्या परमेश्वराने सांगितलेल्या तत्त्वसिद्धांत, आचारा विचारावर जर आपण चाललो तरच सहाय्य होणार, आणि परमेश्वराचं सहाय्य झालं तरच आपल्याला परमेश्वर भेटणार. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.